ते सत्यजित पाटील येतील. स्वतःच्या प्रॉपर्टी वाढवत आहेत, पण आमच्या घराकडे त्यांचं लक्ष नाही. सगळ्यांना आपलंच म्हणतोय आम्ही, पण नंतर निवडून आल्यावर ते आपले राहतील की नाही याची गॅरंटी नाही. हातकणंगलेचं वारं कुणाच्या बाजूने? वंचित आघाडी. राजू शेट्टी साहेबांनी निवडून दिलं. उसाचं कांडण दुधाचं भांडं ह्याच्यासाठी काय केलं की इचलकरंजीमध्ये दर्शील मानेचा काय केलं काय नाही तुम्हाला माहितीच आहे की कोरोनाच्या काळामध्ये कुठं आलेलं दिसलं तुम्हाला? रुकडे गाव सोडून त्यांनी कुठं आल्यात का आलेलं दिसलं तुम्हाला? कमळवाले काय म्हणतात, तुम्ही बटन कोणाला पण दाबा निवडून आम्हीच येणार. त्याचं म्हणणं योग्यच आहे की बाबासाहेबांचं जर नातू जर मैदानात येत असेल तर काय तर शिष्टाचार तर होईल. मग एक देश का शिपाई होऊ, मग शिपाई जर हे प्रत्येकाला सोडत असेल तर मतदान कुणाला करायचं बाबांनो? हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी एक नंबर उमेदवार आहेत आणि ते 100% निवडून येणार. विद्यमान खासदाराने लोकसभेमध्ये प्रश्न व्यवस्थित मांडले नाहीत. आता सध्याच्या परिस्थितीला बघायला गेलं तर वातावरण जर बघायला गेलं तर इंडिया आघाडीचं. राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी फक्त काम केलं आहे. इचलकरंजीचा प्रश्नच काय झालेला नाही त्यांच्याकडे. दर्शील माने ठाकरेंचे इचलकरंजीत कामच काही केलेलं नाही. काय हातकणंगलेत काय होईल वाटतं दादा तुम्हाला? धैर्यशील माने पुन्हा त्यांचं काम असो किंवा नसो तर मोदीकडे बघून त्यांनाच मतं पडणार. मोदी जसं आला तसं वाट लागली देशाची आणि नोट बदल तर जास्तच वाट लावला मोदीनं. मोदीसारखं नालायक माणूस कोण पंतप्रधान देखील का उपयोग त्यांचा? फक्त केलं म्हणजे कोरोनामध्ये उद्धव ठाकरेंनी काम चांगलं केलेलं आहे आणि पंतप्रधानाच्या लेवलला म्हणजे राहुल गांधी असेल काँग्रेसचा. त्याच्यापैकी काँग्रेसचं उत्तर ज्यावेळेला आम्ही चांगलं होतं. आत्ता सध्या म्हटलं की नाही परिस्थिती तर धैर्यशील मानेच आहे. दुसरं काय नाही. आता धैर्यशील मानेशिवाय पर्यायच नाही आहे. कारण ही एवढी जी आली की नाही सगळी खासदार आमदार ही सगळी भामटे दी करतो म्हणून सांगते एकशी कुठलं काम करत नाही. राजू शेट्टी फक्त आपल्या शेतकरी लोकांचा विचार करते. कधी त्याने आमच्या रिक्षाचा विचार केला काय? तिसरा चेहरा पाहिजे. हे दोन्ही बी भामटे आहेत. तिसरं मग आता कोण पाहिजे? सत्यजित आबा पाटील. महाविकास आघाडीचा उमेदवार इथं निवडून येईल वाटतं. 100%. बाकी यांचं काय आव्हान वाटत नाही तुम्हाला? काय बुरटे आहे ते भामटे आहेत. ते तर धैर्यशील माने तरी येतोय यायचं. पण हां चला परवा आलता तिथं मी त्याच्याकडे बघाय बी नाही. तेच मला असं नमस्कार करून घ्या. वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज. प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त 90 लाखात उपलब्ध. निसर्ग सौंदर्यासोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट. वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, गेटेड सोसायटी, क्लब हाऊस, गार्डन, 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची सुविधा. सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे. आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा. आमच्याकडे नवी मुंबईमध्ये NA प्लॉट्स, रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आज आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील इचलकरंजी या फार मोठ्या ऐतिहासिक शहरामध्ये आलेलो आहोत, ज्याला कामगारांचं शहर किंवा भारताचं मँचेस्टर म्हटलं जातं किंवा औद्योगिक किंवा वस्त्रनगरी म्हटलं जातं. तर या शहरात आपण आलेलो आहोत आणि या शहरातील लोकांच्या सामान्य मतदार असतील, कष्टकरी असतील, व्यापारी असतील, यांच्या मनात नेमकं काय, यांचे मुद्दे काय आहेत, यांच्या मनातील खासदार कोण किंवा गतवेळेच्या खासदारांनी काम कसं केले, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ताच्या लढती देखील स्पष्ट होताना दिसतंय. महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी मिळाले, तर अपक्ष म्हणून राजू शेट्टी हे या निवडणुकीमध्ये उभे राहतात त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने. आणि महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने जे की आता खासदार होते ते आहेत, आणि वंचित बहुजन आघाडी ज्यांनी मागच्या निवडणुकीत फार मोठी मतं घेतली होती त्यांच्याकडून DC पाटील सर या निवडणुकीमध्ये उभे आहेत. त्यामुळं ह्या लोकांच्या मनात नेमकं काय, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. आणि अजून एक महत्त्वाचं, समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरढोण पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना आपल्या घराची स्वप्नपूर्ती कमी दरामध्ये पूर्ण करायची आहे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधावा.
नमस्कार. कुठलं गाव तुमचं? इचलकरंजी. प्रॉपर इचलकरंजीचे होय. तुम्ही? काय आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागले, सगळ्या राज्याचं. काय होतं इथं आता? तिरंगी लढत होत्या का कशी होत्या? काय वाटते तुम्हाला एकंदरीत? काय आता काय सांगायचं, कुठले येते काय येते? महाविकास आघाडीतनं सत्यजित पाटील आहेत, महायुतीतून धैर्यशील माने आहेत, राजू शेट्टी साहेब एक उभा राहिले. ते सत्यजित पाटील येतील. सत्यजित पाटील येतील वाटते. येतील वाटते. का असं का वाटते? तसं आहे ते. हे जरा सगळं राजकारण गोळमाळ होऊन बसलाय सगळा. गोलमाल होऊन बसलाय. होय. त्यामुळे यावेळेला यावेळेला सत्यजित पाटलांचं पारडं जड वाटतं. पाठ जर जड वाढते. तसं आहे ते. काय सगळे आपले रिक्षा चालकच? बर. कसं चाललंय धंदा पाणी? एकदम मंदी आहे धंदा, काही मिळत नाही. मंदी आहे सध्या. एकदम मंदी आहे. घर चालवणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. एवढे आता सध्या अडचणी आहेत. आहेत म्हणजे दिवसभर आम्ही आमचं भांडवल 1 लाख 1.5 लाखाचं आधी आम्ही मिळवायला किती पाहिजे? नाही म्हटलं तरी 1000 रुपये तरी मिळवायला पाहिजे मेंटेनन्स धरून. तर ते 400 आणि 450वर येऊन बसलेलं आहे. त्यात गॅस किती टाकायचं, ऑइल किती टाकायचं, घर खर्च चालवायचा कसा, ही मोठी जबाबदारी आमच्यावर आलेली आहे. फार अडचणीत आहेत. फार अडचणी. कर्जबाजारी झालो आहे आपण. मला सांगा दादांनो की आता लोकसभेचं वारं सगळीकडे व्हावं लागलंय. होय. लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्या. तुमच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर पण सगळ्या राज्याचं लक्ष आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय होईल. काय वाटतं, एक सामान्य मतदार म्हणून काय वाटतं? आता मला तर वैयक्तिक वाटतं हे फुटाफुटीचं राजकारण, इकडला तिकडे गेला, तिकडला इकडे गेला. मतदाराला कुणाला मत द्यायचा हा प्रश्न पडलेला आहे. मतदाराला कुणाला, कोण चांगला आणि कोण वाईट हे ठरवायचं कठीण होऊन बसलेलं आहे. हे जे सगळं फोडाफोडीचं राजकारण झालं याने लोक नाराज आहेत. सगळे नाराज आहेत. कुणाबद्दल प्रेम राहिलेलंच नाही कुठल्या नेत्यावर आणि कुठल्याही पक्षावर विश्वास राहिला नाही. आज आम्ही त्याला निष्ठेनं, अगर आमचा जबाबदार माणूस आहे, आमचं काम करणारा मंडळ नाही, तो काही कुठे घेतोय आणि तो पलीकडे जातोय, हा विषय झालेला आहे. त्यामुळं मतदार खास करून कष्ट करून खाणारी लोक ते सध्या सामान्य मतदारांकडे किंवा सामान्य लोकांकडे कुणाचं लक्ष राहील? नाही आमच्याकडे लक्षच नाही हो. वारंवार आमच्यावर की नाही नेते मंडळी आपल्या फायद्यासाठी इकडल्या पक्षातून तिकडल्या पक्षात करतात, पण सामान्य जनतेकडे लक्षच नाही त्यांचं. स्वतःच्या प्रॉपर्टी वाढवत आहेत पण आमच्या घराकडे त्यांचं लक्ष नाही. इचलकरंजीला कष्टकऱ्यांचं शहर होय. त्यामुळे इथं कष्टकरी किंवा जे कामगार आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही. पाण्याबाबतीत लक्ष नाही, रस्त्याच्या बाबतीत लक्ष नाही आणि कशाच्याही बाबतीत लक्ष नाही यांचं. काय यंदाची काय राजकीय गणित असू शकते तिथं हातकणंगल्यात? आता तसं बघायला गेलं तर आता हे फुटाफुटीचे राजकारण, त्यात प्रत्येकाचं वैयक्तिक मत वेगळं पडतंय. त्यामुळं काय जनता काय शक्यतो कौल देईल ते. लढत तर हे झाले की आता महाविकास आघाडीकडनं सत्यजित पाटील आहेत, राजू शेट्टी साहेब स्वतंत्र उभा राहिलेत अपक्ष, आणि महायुतीतून धैर्यशील माने जे विद्यमान खासदार आहेत ते उभा राहिलेत. काय सगळ्यांना आपलंच म्हणतोय आम्ही, पण नंतर निवडून आल्यावर ते आपले राहतील की नाही याची गॅरंटी नाही. लोकांना गॅरंटीच नाही. काय निवडून आल्यानंतर काय वाटते? आम्ही जर संघटना, आमची रिक्षा संघटना आहे, आम्ही मतदान करू, आम्ही सांगत नाही कोणाला, पण इथली आमदार खासदार आहेत, निवडून येतात आणि लक्ष देत नाहीत कुठल्या म्हणताना. आणि जरी असलीत, निवडून आलीत तरी निवडून आल्यावर यूज तर का खांद्यावर हात देऊन ठेवतात, निवडून आले की हात देखील करत नाहीत, बघत देखील नाहीत, जातात आपापल्या नादात. म्हणून त्यामुळं आम्ही लक्ष घालत नाही त्यांच्याकडं. आणि मतदान द्यायचं का नाही द्यायचं आम्ही ठरवू, हे आम्ही ठरवलेलं आहे. म्हणजे आता मतदान द्यायचं का नाही हे पण प्रश्न, हे बी प्रश्न आहे. म्हणून आता जनतेला सगळ्या इचलकरंजीच्या माहीत झाले, सगळी दिशाभूल करायल्यात आमदार खासदार, म्हणताना मतदान द्यायचं का नाही ते जनता आता ठरवलेली आहे. काय सांगाल दादा, काय एकंदरीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत? मतदान कोणालाच करू नये, गप बसावा. काय एवढं का निराश झालाय तुम्ही? कारण येत्यात निवडून परत दुसऱ्या पार्टीत जातात, त्याच्यापेक्षा आपण आपलं मत करा. तुम्ही मत करण्याबद्दल नाही, कारण मत कुजवू नका, मत तुम्ही कुणालाच टाकून देऊ नका. दादा नमस्कार.
काय हातकणंगलेचं वारं कुणाच्या बाजूने? वंचित आघाडी. वंचित आघाडीच्या बाजूने. होय, होय. मागच्या वेळेला हा महत्वाचा फॅक्टर होता इथं की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी 1,25,000 1.25 लाखांच्या वर मतं घेतली होती. हाजी असलम सय्यद. बर, मग ह्या वेळेला पण वंचित बहुजन आघाडीचं तुमच्याकडनं काहीच होत नाही म्हटलं होता, तिसरा पर्याय आपण निवडाच पाहिजे. बर, हा आता सगळा भ्रष्टाचार चालू आहे. कोण जर शिष्टाचार निवडून येते का बघूया. आता संविधान कशाच्यावर चाललं आहे? संविधानचा काय उपयोग व्हायला आहे का? सगळा भ्रष्टाचार चालला आहे. मग बाबासाहेबांचं जर नातू जर मैदानात येत असेल तर काय तर शिष्टाचार तर होईल. आता नरेंद्र मोदी बीजेपी आलं, काय फॅक्टर चाललं? महागाई मुलुकचे वाढलेले आहे. वाढले का नाही? वंचितवर असा आरोप करतात महाविकास आघाडीवाले की ह्यांच्यामुळे मताची विभागणी होते आणि त्याचा फायदा भाजपला होतो. आता सगळीच महाविकास आघाडी फायदा करतात. बीजेपी शिवसेनेतनं फुटली, त्याला कोणाचा फायदा झाला? बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसपासून किंवा राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन 1966ला शिवसेनेची स्थापन केली. कोणापासून केली? महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं किंवा महाराष्ट्राचं वर्चस्व राबण्यासाठी शिवसेनेचं. उद्धवसाहेबांनी काय केलं? युतीच केले त्यांच्यासाठी. मग त्याला फायदा कोणा झाला? मग आता ह्यो फायदा होऊ देईल की एखादं? हां, म्हणजे इथली लढत ही तिरंगी नसून चौरंगी लढत. हे 100% त्यात काय वादच नाही. चौरंगी लढत होईल. राजू शेट्टी साहेबांनी निवडून दिलं. हां, उसाचं कांडण दुधाचं भांडं ह्याच्यासाठी काय केलं की इचलकरंजीमध्ये दूध गंगेचं पाणी आलं का? त्याने काय पुढाकार घेतला का? हां, नागरिक म्हणून आम्ही मतदार म्हणून आम्हाला काय किंमत राहिली? आताचे जे खासदार होते ते धैर्यशील माने तर काय केलं काय नाही तुम्हाला माहितीच आहे की. कोरोनाच्या काळामध्ये कुठं आलेलं दिसलं तुम्हाला? रुकडे गाव सोडून त्यांनी कुठं आल्यात का आलेलं दिसलं तुम्हाला? हां, व्हिडिओ आता व्हायरल केला असेल सोडा, ह्याच्या अगोदर कोण केले का? ते कोरोनाच्यामुळे पॅकेज आणलं. मग ते कोरोनाच्या काळामध्ये कुठं कोण गेले नेते? त्यामुळे ह्या वेळेला वंचित बहुजन आघाडी आम्ही जर मतदान करणार आहोत त्याला. हो. काय सांगाल, काय होतं इथं? निवडून आले शिटा झाले फायनल. मग कसं काय फायनल झालं ते कळते तुम्हाला. 400 पार आहेत, काळजी करून डोंट वरी ते म्हणून देत की त्याने म्हणून देत की. त्यांचं काय म्हणणाऱ्याला तोंडाला हात लावायला येत नाही. ते म्हणजे एवढ्या आत्मविश्वासात म्हणतात म्हणजे यांचं ईव्हीएम मध्येच फायनल असू शकेल. तुम्ही म्हणा तुम्ही पण भ्रष्टाचार असं ईव्हीएम येणारच की निवडून. त्याचं पण म्हणणं योग्यच आहे की. बघा काँग्रेसवाले काय म्हणतात? हाताला मतदान टाका, पंजाला मतदान टाका, बटन दाबा. कम्युनिस्टवाले काय म्हणतात? येळातोड्याला मतदान टाका, बटन दाबा. मग कमळवाले काय म्हणतात? तुम्ही बटन कोणाला पण दाबा, निवडून आम्हीच येणार. मग त्याचं म्हणणं योग्यच आहे की. त्याचं म्हणणं चुकलं आहे कुठं? मग ह्यो आरोप आहे भ्रष्टाचाराचा आरोप आहे की शिष्टाचार काय कुठं? आता बघा आपचा झाला सगळ्यांनी ताप का नाही? दिल्लीमध्ये आप सरकार योग्य आहे का नाही? त्याने काय भ्रष्टाचार केलं काय? ते तुरुंगात गेला का नाही? कशामुळे गेला? त्यांना माहीत आहे माहीत घेऊन आलेत का? हां, मग चांगले माणसं जर तुम्ही त्यामध्ये डांबायला लागलायसा. आता छगन भुजबळ बीजेपीमध्ये गेलं, ईडी लावली. मग ह्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्याने ईडी का लागली नाही? त्या किरीट समूहाची सीडी समोर येताना त्याला अटक का नाही आली का नाही सांगा बघा. ह्यो भ्रष्टाचार प्रत्येकाला ईडी लावत गेला. भाजप हे जे ब्लॅकमेलिंगचं किंवा ह्या सरकारी यंत्रणांचा वापर करते साफ चुकीच्या पद्धतीने, हे असं तुम्हाला वाटत नाही? मी तुम्हाला विचार नाही, तुम्हाला पण वाटतंय का सांगा? हां, काय पूर्ण जनतेला वाटतंय का नाही? आम्हाला मोदीचा काय आरोप आहे काय? राग आहे काय? प्रत्येकाच्या खात्यामध्ये जनधन योजनेमध्ये 15 लाख रुपये येणार. आलं का? यानं घेतलं का विचारा. हां, विजय मल्ल्याला, नीरव मोदीला, पुन्हा दुबईचा डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणलं का? काळा पैसा रिझर्व्ह स्वित्झर्लंडमध्ये भारतात आणणार. आलं का? हां, मग एक देश का शिपाई हूँ. मग शिपाई जर ह्यो प्रत्येकाला सोडत असेल तर मतदान कुणाला करायचं बाबानो? मग एक वेळ मग हेच बरं की वंचित येणाऱ्याला किंचित पण बदल होणार नाही. नमस्कार. काय नाव तुमचं? अमोल बाळासू मिटारे, इंगळे. प्रॉपर इचलकरंजीचे? नाही, इंगळे हातकणले तालुका. अच्छा, हातकणंगले तालुका. काय हातकणंगले लोकसभेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले. काय कुठल्या बाजूनं वारं दिसतंय तुम्हाला हातकणंगलेचं? हातकणलेमध्ये राजू शेट्टी एक नंबर उमेदवार आहेत. बर. आणि ते 100% निवडून येणार. आता तिरंगी चौरंगी लढत होताना दिसतंय.
तर मग याचा फटका राजू शेट्टींना बसेल असं म्हटलं जातंय. नाही बसणार. नाही बसणार. नाही बसणार. कारण मागच्या वेळेला तिरंगी लढत झाली, धैर्यशील माने निवडून आले. तर ह्या वेळेला पण आता म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, महायुतीचे आहेत, राजू शेट्टी साहेब अपक्ष लढणार आहेत, वंचित बहुजन आघाडी आहे. मग कसं गणित जुळायचं त्यांचं? हे विद्यमान खासदाराने लोकसभेमध्ये प्रश्न व्यवस्थित मांडले नाहीत. याचा फटका हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला खूप बसला आहे. म्हणजे लोकांच्यात राग आहे त्यांच्या. हां, राग आहे. मग यामुळे राजू शेट्टी योग्य उमेदवार आहेत. नमस्कार. नमस्कार. काय हातकणंगले लोकसभा काय म्हणते? हातकणंगले लोकसभा आहे, चांगली आहे तशी बघायला. काय वातावरण आहे आता सध्या? आता सध्याच्या परिस्थितीला बघायला गेलं तर वातावरण जर बघायला गेलं तर इंडिया आघाडीचं बसते. इंडिया आघाडीचा उमेदवार चांगला आहे. आता सत्यजित पाटील माजी आमदार जे आहेत त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी भेटले. मग त्यांचं ह्यावेळेला जुळेल असं वाटतं? जुळणार 100%. विद्यमान खासदारांचं काम कसं आहे? विद्यमान खासदारांचं काम काय होतं असं ते नंतरचे त्यांचं जे झालं साठं लोटं त्यातमध्ये त्यांचं ते आवडलं नाही जनतेला नाही अजिबात पाडलं. त्यामुळे त्यांनी यायचं गँग हे नाही. यावेळेला लोक त्यांना नाकारतील 100%. त्यामुळे महाविकास आघाडी इचलकरंजी काय बर. तर काय वाटतंय हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत काय वाटतंय, कशी लढत होईल इथं? लढत चौरंगी लढत आहे. सत्यजित शिरूरकर जरा ठाकरे गटाची सहानुभूती आणि त्यांचं व्यक्तिगत काम चांगलं आहे त्या भागात. आत्ताचे जे खासदार आहेत धैर्यशील माने ठाकरे गटाचा विरोध, जे ठाकरेंबद्दल जी सहानुभूती आहे त्याचा फायदा सत्यजित पाटील यांना 100% होणार. त्यात राजू शेट्टी आहेत, वंचितचा उमेदवार असेल. मग राजू शेट्टी आणि वंचितचा विषय ते वेगळा पडेल. राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी फक्त काम केले आहेत. इचलकरंजीचा प्रश्नच काय झालेला नाही त्यांच्याकडे. आणि धैर्यशील माने ठाकरे म्हणजे इचलकरंजीत कामच काही केलेलं नाही. दुसरा विषय नवीन चेहरा म्हणून सत्यजित शिरूरकर एक चांगली लोकांची पसंती मिळेल. मग इचलकरंजीचं काम केलं नाही म्हणजे इचलकरंजीच्या नेमक्या कुठल्या समस्या? म्हणजे ही वस्त्रोद्योग नगरी, वस्त्रोद्योग नगरीमध्ये बरेच कामं पेंडिंग आहेत. जसं नदीचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. जवळजवळ 8-8 दिवस चावीला पाणी येत नाही. भरपूर प्रश्न आहेत. माग जवळपास लाईटीचा प्रश्न होता, लाईटला सवलत देतो म्हणून सांगितले होते, ती सवलतही नाहीत. त्यामुळं बऱ्याच कामांचा बॅकलॉग आहे आणि तुम्हाला सत्यजित पाटील यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे ह्यावेळेला त्यांचं सत्यजित पाटील येतील. काय नाव तुमचं? देवीदास देवांग, गाव इचलकरंजी. तुम्ही काय आता सगळ्या देशामध्ये लोकसभेचं वारं वाहू लागले आणि जसं राज्यातल्या काही महत्त्वाच्या सीट्स आहेत तसं हातकणंगलेकडं पण राज्याचं लक्ष लागले. तर काय एकंदरीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होईल वाटते तुम्हाला? हातकणंगलेचं हे तर ना धैर्यशील माने खासदार आहेत तेच येणार मोदीकडे. हां, मोदीसाठी ना, मोदीसाठी येणार. म्हणजे मोदींच्या नावावरतीच. मोदींच्या नावावर निवडून येणार. काम आहे का त्यांचं? नाही, काम कोणी केलंय? मग केलेलं पण दुसरं कोणतरी पाहिजे ना. मोदीला मेजॉरिटी करायसाठी ते करायचे. वरती केंद्रात 400 पारसाठीच निवडून आणायचं. चंद्रकांत कोरे, इचलकरंजी. काय हातकणंगलेत काय होईल वाटतं दादा तुम्हाला? धैर्यशील माने पुन्हा त्यांचं काम असो किंवा नसो तर मोदीकडे बघून त्यांनाच मतं पडणार. 400 पार होणार. म्हणजे मोदींची लाट इथं पण आहे आणि मोदींच्या नावावरतीच त्यांना मतदान होईल. त्यांना मतदान 100% होणार. त्यांचं काम असो किंवा नसो. आहे थोडेफार असं नाही म्हणण्यासारखं काम नाही आहे. काम आहे खरं कमी आहे. खरं मोदीकडे बघून तेच निवडून येणार. नाही ना. मग आता महाविकास आघाडीकडनं सत्यजित पाटील आहेत, राजू शेट्टी साहेब खासदार होते इथं. मी माझा बाबा उभारला असता तरी मत केलं नसतो. मोदीकडे बघून शिवसेनेलाच मतदान केलं असतं. शिंदे गटालाच मतदान केलं असतं. एवढं मोदी प्रेम का? म्हणजे देशासाठी आज देश आपला कुठं आहे? पुढं आहे की नाही? सगळ्या जगात आपला देश मोदी पुढं गाजवल्यात की नाही? महागाई आहे थोडी. आज काल मी 3 लाखाला घर घेतलं असं 10 वर्षांनी वाढणार आहे त्याचं दर काय कमी होणार आहे काय? होणार आहे काय? नाही ना. मग मोदींचं काम तुम्हाला आवडते? आवडते. त्यातलं कुठली कामं आवडतात तुम्हाला? आता न आवडण्यासारखी कोणती कामं आहेत त्यांची?
सगळंच काम आवडण्यासारखं आहे. काय केलं नाही देशासाठी, सगळं केलं आहे त्यांनी. तरी पण एक जास्त आवडणार एक 370 कलम कमी केलं. आपल्या भारताचं नाव वर काढल्यात. म्हणजे जगात भारताचं नाव त्यांनी केलं. केलं. या गोष्टी तुम्हाला आवडतात. हां. हो नमस्कार बाबा. काय नाव तुमचं? प्रकाश. बरं इचलकरंजीचेच? हा इचलकरंजी. काय आता लोकसभेचं वारं सगळीकडे व्हावं लागले. हा लागले की. तर काय वाटतंय एकंदरीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय होईल वाटतंय? तिरंगी चौरंगी लढत होताना दिसते. चौरंगी लढत आहे. मग त्यात कोण येतंय काय नाही काय सांगू शकत कोणाचं वारं नाही. दिसतंय जास्त? व अजून काय प्रचार सुरू नाहीत काय नाहीत. तरी पण कोण तुम्हाला वाटते की म्हणजे चांगला उमेदवार राहील? सत्यजित पाटील आहेत महाविकास आघाडीतून, राजू शेट्टी आहेत अपक्ष, धैर्यशील माने आहेत महायुतीतून, वंचितचा एक उमेदवार असेल. म्हणजे असं तिरंगी चौरंगी लढत होताना दिसते. मग ह्यामध्ये कोण ह्या लोकसभा मतदारसंघात चांगलं काम करायला वाटते तुम्हाला? सत्यजित पाटील असतील. सत्यजित पाटील वाटतात हा. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी. उद्धव ठाकरेंच्या गटातून ते उभे उद्धव आहेत. ठाकरेच्या गटातून. हा. आम्ही रिक्षा व्यवसाय करतो आम्ही. कसा आहे आता रिक्षाचा धंदा कसा आहे आता? एकदम शांत आहे. मोदी जसा आला तसं वाट लागली देशाची. आणि नोट बदललं तर जास्तच वाट लावला त्यानं मोदीनं. मोदीसारखा नालायक माणूस कोण नाही. पंतप्रधान असं देखील काय उपयोग नाही त्याचा. असा पंतप्रधान परत होणार नाही आणि करू बी नाही माणसानं. तर पंतप्रधानाचा कसा पाहिजे की सगळा देश चालवला पाहिजे व्यवस्थित. हा व्यवस्थित देश चालवणं माणूस नव्हता. हा सगळा पाक गेलेला कामात. त्यामुळे सगळी सामान्य माणसं एकदम रडाकुठे आल्यात. हा देश कामातच गेला. लोक नाराज आहेत. सामान्य माणसाला काय पोटाला मिळणं झालं सध्या. जो श्रीमंत श्रीमंतच आहे, गरीबाचं गरीब आहे, मध्यम वर्गाला काहीच मिळालं नाही. कुठल्या पद्धतीचे काय हे नाही. रिक्षावाल्यांना का हे कुठलाही कायदा करतो म्हणतात ते करत नाहीत. आता आमच्या मागण्या अनेक आहेत रिक्षावाल्यांच्या. एकही मागणी कुठल्या पूर्ण केल्या नाही. फक्त आश्वासन नाही. मन की बात म्हणते मूळ सोडत आहे. त्याच्या मनात राहत आहे. ते मनाच्या पलीकडे आमचं काय करत नाही. देतो म्हणतोय. आजचे दिन आहे आजचे दिन कुठले आलेले नाहीत. सगळे आलेले गेलेत. जे आलेले आहेत ते सगळेच गेलेत. जवळजवळ देश आपला 40 वर्ष मागे गेला आहे. हा देश भारत देश अशा पद्धतीने गेला आहे. मग आता काय प्रगती नाही हो. कुठल्या माणसाला रोजगार नाही. कुणालाच घ्यावा तुम्ही रोजगार. कुणालाच रोजगार नाही. त्यांनी जी सगळी आश्वासनं दिलेली काय सगळे खोटे आहेत. नुसतं पोकळ आश्वासन आहेत. करायचं काय नाही. हां फक्त केलं आहे कुणी कोरोनामध्ये उद्धव ठाकरेने काम चांगलं केलेलं आहे. एवढा कोरोना असताना जो घरात असून देखील त्याने काम चांगलं केलं आहे. कोरोनाला आम्हाला सगळ्यांना मदत मिळाल्या. परत सरकारकडं प्रत्येक रिक्षावाल्याला प्रत्येक परमिटवाल्याला 1500 रुपये मिळाले. दुसरं कुठल्या सरकारने दिलं नाही. फक्त उद्धव ठाकरे सरकारने दिलं आहे. त्यामुळे ह्या वेळेला उद्धव सरकारच येणार. मग आता त्यांचा उमेदवार आहे इथं सत्यजित सरवळकर येणार की आरामात त्याला आम्ही मतदान करणार. रिक्षावाल्यांना पूर्ण पाठिंबा त्याला राहील. इथले आमदार खासदार पाणी देखील आणू शकले नाहीत. नुसतं ते काळेमध्ये आणतो, इकडचं आणतो, त्या धरणं आणतो, खोटं शासन देतात. आणि तिकडं त्याला ठरव करून सांगतात की तू त्याचं हे कर आडव आम्ही तिथे येतो. आडवाडी करायचं त्यांचे राजकारण ही सगळी एकच आहेत. एकाच ताटातली माणसाची सगळी दिवसा तुम्हाला ते हां एका माझी म्हणणे आहेत. हे आम्हाला फसवायला लागलं पण आम्ही फसणारी माणसं नव्हं. आम्हाला सगळं कळतं आहे. संध्याकाळी एका जागी एका टेबलला सगळे असतात आणि दिवसा मात्र एकमेकाला शिवाय देतात. आणि ह्यो आडवला त्यानं धरण केला त्यानं ते तटवलं काय तटवत नाहीत. हे एकमेकाला नुसतं तटवायला तटी करतात. त्याने हे पाण्याचा योजना सांगतात आणि पाणी योजना आणत नाहीत. आता आज जवळ 4 पाणी योजना झाल्या. 38 वर्ष झाली. इचलकरंजीला पाणी नाही. अजून देखील पाण्याची बोंब आहे. घाण पाणी पाहिजेतात. शेवाळ आलेलं पाणी नदीचं आम्हाला पाहिजेतात. म्हणजे ज्या शहराला मँचेस्टर हां म्हटलं हां ते मागे गेलं 40 वर्ष मागे गेलं. जवळ 40 वर्ष मागे गेलं आहे. असं झालं कारण पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे माणसाला. अन्न वस्त्र निवारा. जे खासदार होते आमदार झाले कुणी काय केलं नाही. फक्त आश्वासन दिलं पोकळ आश्वासन दिलं. कुठल्याही आमदार खासदारने काय केलं नाही इचलकरंजीत. आज पण आले आणि ते गेले निघून. नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे. सरवडकरला द्यायला पाहिजे. एकदा त्याला बघायला पाहिजे आम्हाला की बाबा त्याने करेल. कारण उद्धव ठाकरेच्या अथॉरिटी म्हणजे ते 100% करेल असं आम्हाला खाते आहे रिक्षावाल्यांना. त्यासाठी उद्धव ठाकरे हा 1 नंबर माणूस आहे. आणि पंतप्रधानाच्या लेवलला म्हणजे राहुल गांधी असेल काँग्रेसचा. ह्याच्यापुढे काँग्रेसचं होतं त्यावेळेला आम्ही जरा चांगलं होतो. तिने खात होते थोडा काय खाते तिने खाई तिकडं. पण आम्हाला चांगलं चाललेलं होतं. व्यवस्थित धंदा पाणी व्यवस्थित होतं. सगळे रुले होते. आणि हे जसं मोदी सरकार तसं वाट लागलेली आहे. त्यामुळे देशात प्रधानमंत्री पण राहुल पाहिजे. हां व्हायला पाहिजे. पंतप्रधान पण बदलायला पाहिजे आणि मुख्यमंत्री पण बदलायला पाहिजे. आणि तसं बघायला तर महाराष्ट्र संपूर्ण भारतात 1 नंबरमध्ये कोविडमध्ये काम केलं ते उद्धव ठाकरेंनी केलं. हे आम्ही 100% आम्ही जाणतो. कारण आमच्यापर्यंत पैसे पोच झाले आम्हाला. आम्ही घेतलो त्या पैसे खाल्लो आहे. आज पण कोणी दिलेलं नाही आम्हाला. त्यांनी मदत केली आम्हाला रिक्षावाल्यांना. बाकी कोणी केलं. नमस्कार. काय इथलेच तुम्ही? काय म्हणताय हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय होईल वाटतं यावेळेला? त्यावेळेला आज राजकारण पलटणार आहे.
म्हणजे आता धैर्यशील माने खासदार आहेत, मग आता बदली होते वाटतं खासदार बदलणार की कोण होतील? आता राजू शेट्टी साहेब आहेत, सत्यजित पाटील सरोडकर आहेत, वंचितचे उमेदवार आहेत. होणार की राजू शेट्टी येतील किंवा धनंजय माने येतील. कोण कोण? धनंजय माने येतील. धैर्यशील माने तेच खासदार आहेत आता इथे. होय. परत ज्याचं काम याने ते इथे आमच्या शहरामध्ये चांगले केले, म्हणजे जातीवादपासून जे संरक्षण चांगले ज्यानं मनापासून लक्ष दिले. कुणी दिले लक्ष? जे आता हे होते की नाही आमचे याने उदय ठाकरे म्हटले. हां उदय सिंग हे आपलं उद्धव ठाकरे. यांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असा काही प्रकार होऊ दिला नाही. जातीवादाला आळा घातला. असले नेते आपल्याला या पाहिजेत. इम्तियाज. काय एकंदरीत परिस्थिती वाटते इथं हातकणंगले लोकसभा मतदारसंघ? आत्ता सध्या म्हटलं की नाही परिस्थिती तर धैर्यशील मानेच आहे. दुसरं काय नाही. आता धैर्यशील मानेशिवाय पर्यायच नाही आहे. कारण ही एवढी जी आली की नाही सगळी खासदार आमदार ही सगळी भामटे दी करतो म्हणून सांगते, एकशी कुठलं काम करत नाही. आत्ता हे आमचा रिक्षा स्टॉप आहे ना, आम्हाला वनवे केलं तिने जायसाठी. किंवा पूर्ण जायसाठी वनवे आहे. सगळ्यांच्याकडे जाऊन आलो आम्ही. प्रत्येक आमदारकडे गेलो, खासदारकडे गेलो, सगळेजण म्हणतात की करतो. अजून एकदा बी काम झालं नाही आमचं हे. मग आम्हाला 30 रुपयाच्या भाड्यासाठी आहे असं गोल फिरून जायला लागते. मग आमची कोण अडचण कोण घेत नाही ऐकून. मग आम्ही कशाला यांच्या नादाला लागायचं? म्हणून आम्ही आता सध्या म्हणतोय बघा की धैर्यशील मानेशिवाय पर्याय नाही. खासदार होते की 5 वर्ष मध्ये त्यांनी मिटवलं नाही हा प्रश्न. नाही आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही. आम्ही म्हणलं आमच्या गावातली ह्यांची पहिला भेटूया. मग ह्यांनी काय धस मास केलं की आज नाही उद्या करतो मी सांगतो, हेच चालू आहे. म्हणून आम्ही डायरेक्ट आता सध्या एकच माणूस निवडला धैर्यशील माने, यांच्याशिवाय पर्याय नाही बघा. राजू शेट्टी साहेब काही नाही, सगळी भामटे ती. राजू शेट्टी फक्त आपल्या शेतकरी लोकांचा विचार करते. कधी त्याने आमच्या रिक्षावाल्यांचा विचार केलात काय? केव्हा तुम्ही ऐकलं असा की रिक्षावाल्यांचं काय अडचणी आम्ही जाऊन बसतिचं बघतो, काय विचारतो? केव्हा त्यांनी विचारलं नाही. जो यांनी फक्त आपले नुसता मोज मलाई चालू आहे. नुसता मलाई खायचं आणि नुसता लोकांच्या नावानं शेतकरीवाल्यांचं नुसतं बघायचं. आणि आमचं विचार धैर्यशील मानेंना पुन्हा एकदा धैर्यशील मानेशिवाय पर्यायच नाही हातकणंगले तालुक्यात म्हटलं की सध्या. तुम्ही जरा बारक्या मुलगा जाऊन विचारला तर धैर्यशील मानेच आहे. लोकसभेत काय होईल वाटते? ही दोन्ही बी नको, तिसरा चेहरा पाहिजे. ही दोन्ही बी भामटे आहेत. बरं, तिसरं मग आता कोण पाहिजे? सत्यजित आबा पाटील. सत्यजित आबा पाटलांचं जुळल वाटते तुम्हाला? जुळणार 1,00,000% 101% बी नव्हतं. का असं का वाटतं? असं का वाटतंय म्हणजे तिकडं बंटी पाटील, जयंत पाटील, तिकडं त्यांचं 2 मतदारसंघ आहेत. इकडं सागर चाळके वगैरे बाकीची लोक सगळी हे नानात पाठिंबा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार इथं निवडून येईल वाटतं? 100%. बाकी यांचं काय आव्हान वाटत नाही तुम्हाला? काय बुरटे आहेत भामटे आहेत. आणि तो सांगतोय तेजा पगार पर्याय नाही. त्याला काय अनुभव आहे? 35 वर्ष मी राजकारणात घालवलं. काय अनुभव आहे एकंदरीत तुमचा? 35 वर्ष म्हणजे काय कामच केलं नाहीत ना. तो तर धैर्यशील माने तरी येतोय यायचं, पण हां चला परवा आलता तिथं मी त्याच्याकडे बघाय बी नाही. तेच मला असं नमस्कार करून घ्या. तुम्ही शिवसैनिक आहात वाटतं? कट्टर शिवसैनिक आहात. शिवबंधन पण दिसते. आता त्यांनी शिंदे साहेबांसोबत गेलेत, हे तुम्हाला आवडले नाही? धैर्यशील नाही. काय आवडायचं? काय आवडायचं? जरूर योग्य उमेदवार दिलाय, उद्धव दिलाय. मस्त मस्त 1 नंबर 1,00,000 बरं, त्यामुळं ह्या वेळेला हाय इथं हाय नाही करणार. हाय कुठलं?